नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मांदेली फ्राय आणि मांदेलीचं सार बनवणार आहोत। तर चला पटापट मांदेली साफ करूया। तर ही आपली मांदेली आता आपण साफ करून घेऊया पटापट। तर आपली मांदेली साफ करून झाली। आता मस्तपैकी धुवून घेऊया। तर मांदेली आपण स्वच्छ धुवून घेतली। आता आपण मसाला लावून घेऊया जे आपल्याला मांदेली फ्राय करायची त्यांना, आणि अर्धी मांदेली काढून ठेवूया साईडला। तर चला मसाला लावून घेऊया मांदेलीला। तर हे आपलं मीठ घालून घेऊया। हे आगळ आहे। हा आपला गरम मसाला, ही हळद, मिरची पावडर, तर मस्तपैकी मिक्स करून घेऊया। तर मांदेली आपण 5-10 मिनिटं साईडला ठेवून देऊया आणि सार बनवायला घेऊया। तर चला। तर इकडे आपण खोबरं घेतलंय, हे धने घेतलेत आणि सुक्या मिरच्या घेतल्यात। गॅसवरती आपण गरम पाणी करायला ठेवलंय। ह्या आपण मिरच्या घालूया त्याच्यामध्ये, आणि हे थोडे धने मस्तपैकी उकळून घेऊया। तर इकडे आपण एक कांदा घेतलाय, एक टमाटर घेतलाय आणि ही लसूण घेतली फोडणीला। तर हे आपण कांदा, टमाटर आणि मिरची आणि धने हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत। तर कांदा आपण कट करून घेऊया, मोठा मोठाच कट करूया, आपल्याला मिक्सरलाच लावायचा आहे, डायरेक्ट भाजायचं नाही। तर कांदा, टमाटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलाय, आणि हे आपलं ओलं खोबरं, तर हे आपले मिरची आणि धने मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया, बंद करूया। तर हे वाटण आता आपण मिक्सरला लावून घेऊया। तर हे आपलं वाटण रेडी आहे, ते काढून घेऊया। तर आता सार बनवायला घेऊया आपण।
तर ही लसूण घेतले खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया. तर आपण गॅसवरती टोप ठेवलाय. हे आपलं तेल. तर ही आता आपली लसूण घालून घेऊया. तर हे आपलं वाटण. तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. ही आपली हळद थोडीशी, मिरची पावडर थोडीच घालतोय कारण मिरच्या टाकल्या होत्या आपण. हा आपला गरम मसाला थोडा मस्तपैकी ढवळून घेऊया. तर आता आपण पाणी घालून घेऊया. तर आता आपण मीठ घालून घेऊया. कड आल्यानंतर आपण मांदेली घालून घेऊया. तर आता आपण कोकम घालून घेऊया आणि मस्तपैकी 5-10 मिनटं शिजवून घेऊया. तर मांदेली फ्राय करायला आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतले. तर ही आपली मसाले लावलेली मांदेली 5-10 मिनटं मसाला लावून ठेवली होती. मस्तपैकी असा मसाला लागला आहे मांदेलीला. तवा पण ठेवला आहे आपण गॅसवरती. तर आता आपण मांदेली फ्राय करायला घेऊया. तर आपण मांदेली फ्राय करायला ठेवली आहे. आपलं सार मांदेलीचं रेडी आहे. गॅस बंद करूया. तर मांदेली आपण पलटी करून घेऊया. तर मांदेली फ्राय केली आपण. आता डिशमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो आपली मांदेली फ्राय आणि हे मांदेलीचं सार रेडी आहे. हा आपण भात घेतलाय. आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी झाली. सार घेऊया पहिलं. फ्राय केलेली मांदेली. सार तर खूप मस्त झालंय. आता आपण फ्राय केलेली मांदेली घेऊया. मांदेली पण मस्त आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.